नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 घटक 3 अंकगणिती श्रेणी या प्रकरणासाठी सराव संच 3.2 आहे. त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आपण सोडवणार आहोत. प्रश्न दुसरा त्यातला, खालील क्रमिका अंकगणित श्रेणीत आहे का ते ठरवा. असेल तर त्या श्रेणीचे 20वे पद काढा. अंकगणिती श्रेणी आहे का हे ओळखण्यासाठी दिलेली जी क्रमिक आहे त्या क्रमिकेचा सामान्य फरक काढायचा. पुढचं पद वजा पाठीमागचं पद पाहूया. हा जर फरक समान आला तर या ठिकाणी ही अंकगणिती श्रेणी आहे. आणि मग nवे पद काढण्याचं जे सूत्र आहे त्या सूत्राचा वापर करून आपण 20वे पद काढू शकतो. पाहूया. -12 -5 2 9 16 23 30 डॉट 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 ही क्रमिक आहे, सिक्वेन्स. पाहूया. डी बरोबर या ठिकाणी हे T1 आहे, T2 आहे, T3 आहे. अशा पद्धतीनं T4 T5 2 आपल्याला फरक काढायचे आहेत. समान आले तर आपण ही अंकगणिती श्रेणी आहे म्हणणार आहोत. T2 वजा T1 T2 वजा 5 वजा सूत्रातलं आणि वजा 12 ते पद आहे. -5 वजा वजा अधिक 12 12मधून 5 गेले 7 D7. तसेच या ठिकाणी D बरोबर T3 वजा T2 T3 आहे 2 वजा आहे सूत्रातलं वजा 5 T2 आहे 2 वजा वजा अधिक 5 7 D बरोबर 7. दोन्ही वेळेला फरक समान आला म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. ओके. अंकगणिती श्रेणी आहे म्हणून सूत्र आहे nवे पद Tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1 गुणिले d. n बरोबर 20. a बरोबर पहिलं पद वजा 12 आहे आणि d 7 आहे. ओके. पाहूया. या ठिकाणी T20 बरोबर a वजा 12 अधिक कंसात 20 वजा 1 गुणिले d 7 आहे. वजा 12 अधिक 20 मधून 1 गेला 19 गुणिले 7 वजा 12 अधिक 19 सत्ते 130 19 सत्ते 133 मधून 12 गेले 3 मधून 2 गेला 1 उरला आणि 13 मधून 1 गेला 12 121. हे T20 म्हणजे 20वे पद. ओके. या अंकगणिती श्रेणीतील विसावे पद बरोबर 121. ओके. तिसरा प्रश्न आहे. दिलेली अंकगणिती श्रेणी 12 16 20 24 डॉट डॉट आहे. या श्रेणीचे 24वे पद काढा. ही अंकगणिती श्रेणी आहे असं म्हटलेलं आहे. आपल्याला 24वे पद काढायचे आहे. nवे सूत्र काढण्यास सूत्र आता आपण लिहिलेलं आहे. Tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1 गुणिले d या सूत्राचा वापर करायचा. या अंकगणिती श्रेणीमध्ये a बरोबर 12 आहे, d बरोबर 16 वजा 12 बरोबर 4 आहे. n बरोबर आपल्याला 24वे पद काढायचे आहे. n बरोबर 24 आणि T24 प्रश्नचिन्ह. सूत्र nवे पद काढण्याचं. Tn बरोबर a अधिक n कंसात 1 गुणिले d. T24 a 12 आहे अधिक n 24 वजा 1 गुणिले d 4 आहे. त्यामुळं 12 अधिक 23 24मधने गेला 23 गुणिले 4 12. हे 12 अधिक 24मधने गेला 23 गुणिले 4 12 अधिक 23 चौक 92 2 2 4 9 1 10 104. T24 या अंकगणिती श्रेणीचे श्रेणीचे 24वे पद 104 आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे.
चौथा खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. 7, 13, 19, 25, कॉमा डॉट डॉट डॉट. या अंकगणिती श्रेणीचे पहिले पद ए बरोबर 7 आहे. डी बरोबर या ठिकाणी जो सामान्य फरक आहे 13 वजा 7, डी बरोबर 6. आपल्याला 19वे पद काढायचे आहे. एन बरोबर 19 आणि टी 19 क्वेश्चन मार्क. एनवे पद सूत्र आहे टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा ए गुणले डी. टी 19 बरोबर ए पहिलं पद 7 आहे अधिक एन 19 वजा 1 आणि डी जो आहे तो 6 आहे. 7 अधिक 19 म्हणून 1 गेला 18 गुणिले 6. 7 अधिक 18 संग अष्टोदरचे 108. 108 अधिक 7 115. टी 19 बरोबर 117. हे उदाहरण परीक्षेला अनेक वेळा विचारलेलं आहे. 24वे पद काढण्याचं जे 24वे पद जे आपण काढलं ते सप्टेंबर 2021ला विचारलेलं आहे. वरती आपण 20वे पद काढलं ते मार्च 20ला विचारलेलं आहे. हा प्रश्न आत्ताच आपण 19वे पद काढा. मार्च 19ला, नोव्हेंबर 20ला, मार्च 22ला अशा पद्धतीनं अत्यंत महत्त्वाची ही उदाहरणं आहेत. अनेक वेळा हेच उदाहरण परीक्षेला विचारलेलं आहे म्हणून ही उदाहरणे महत्त्वाची आहेत. 108 आणि 7 115. टी 19 115 आहे. 117 नाही, चुकून बेरीज लिहिला. 117, 108 आणि 7 115 19वे पद. या अंकगणिती श्रेणीचे एकोणीसावे पद 115 आहे. ओके. पुन्हा एकदा पहा. 20वे पद काढा. हे मार्च 2020ला विचारलेलं आहे. हे 24वे पद काढा. सप्टेंबर 21ला विचारलेलं आहे. आणि हे चौथं उदाहरण आपण टी 19 19वे पद, मार्च 19, नोव्हेंबर 20, मार्च 22 अशा पद्धतीनं कित्येक परीक्षांना विचारलेलं आहे. आणि 5वं उदाहरण आपण सोडणार आहोत. खालील अंकगणिती श्रेणीचे 27वे पद काढा. हे जुलै 19ला विचारलेलं आहे, जुलै 22ला विचारलेलं आहे. अशा पद्धतीने हे उदाहरण अत्यंत महत्त्वाचे आहेत. मग ह्या 5व्या उदाहरणामध्ये 9, 4, वजा 1, वजा 6, वजा 11 डॉट 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 ही अंकगणिती श्रेणी आहे. या ठिकाणी आपल्याला एनवे पद काढायचं आहे, म्हणजे टी 27 काढायचं आहे. एनवे पद सूत्र आहे टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा 1 गुणिले डी. एन बरोबर 27, टी 27 प्रश्नचिन्ह. ए या ठिकाणी 9 आहे, डी या ठिकाणी 4 वजा 9 वजा 5 आहे. ओके. म्हणजे हा T1, T2, T3 अशी पदं मानली तर T2 वजा T1 म्हणजे डी 4 वजा 9 मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 9 मधून 4 गेले उरले 5, मोठ्या संख्येचे वजा, त्यामुळे डी बरोबर वजा 5. ओके. एन बरोबर 27 लिहिलेलं आहे. सूत्र लिहिलेलं आहे वर आपल्याला. T27 बरोबर पहिलं पद 9 अधिक कंसात 27 वजा 1 गुणिले डी वजा 5 आहे. ओके. 9 अधिक 27मधून 1 गेला 26 गुणिले वजा 5. 9 अधिक 26 35 आहे वजा 130, वजा 130मधून 9 गेले वजा 121. टी 27 आहे. म्हणून या अंकगणिती श्रेणीचे 27वे पद बरोबर वजा 121 आहे. ओके. प्रॅक्टिस सेट नंबर 3.2. क्वेश्चन नंबर 2. डिसाइड व्हेदर फॉलोइंग सिक्वेन्स इज अन अरिथमेटिक प्रोग्रेशन. इफ सो फाइंड द 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. प्रोग्रेस -12, -5, 2, 9, 16, 23, 30 डॉट डॉट डॉट. ओके.
Here minus 12 t1 first term, minus 5 t2 second term, 2 third term, t3. Here common difference d is equal to t2 minus t1 minus 5 minus into bracket minus 12 minus minus plus 12 plus 12 minus 5 d is equal to 7. Again d is equal to t3 minus t2. t3 is 2, t2 minus 5, t3 minus t2, 2 minus into bracket minus 5 minus minus plus 2 plus 5 d is equal to 7. Okay, common difference is same, therefore this is arithmetic progression. For to find nth term, the formula is t1 is equal to a plus into bracket n minus 1 into d. n is 20, a is minus 12 of first term, the common difference 7. T20 can be calculated. T20 is equal to, putting value T20 is equal to a minus 12 plus n20 minus 1 d 7. Minus 12 plus 20 minus 1, 19 into 7, 133 minus 12 is equal to minus 12 into plus 133. 133 minus 12 121. T20 is equal to 121. The given sequence is an AP and the 20th term of the AP is equal to 121. Third question, given arithmetic progression 12, 16, 20, 24 find the 24th term of this progression. For to calculate nth term, formula is Tn is equal to a plus into bracket n minus 1 into d. Here T1 12, T2 16, T3 20. Here a first term is 12. D is equal to, here T2 minus T1 16 minus 12 is equal to 4. N is equal to 24. 24 question mark can be calculated. The nth term formula Tn is equal to a plus into bracket n minus 1 into bracket complete into d. Putting value n 24 to 24 is equal to a 12 plus n 24 minus 1 into d 4. 24 minus 1 23 into 4 92. 92 plus 12 104. T24 is equal to 104. The 24th term of this arithmetic progression is 104. Question number 4. Find the 19th term of the following AP: 7, 13, 19, 25 ... Here first term 7 is T1, 13, 20, T2, 19, T3. The first term A is equal to 7. D is equal to T2 minus T1, 13 minus 7, 6. D is equal to 6. This is common difference. Okay. Write down common difference. D is equal to n is equal to 19. T19 can be calculated. The nth term of formula Tn is equal to a plus into bracket n minus 1 into d. T19 is equal to 7 plus into bracket 19 minus 1 into 6. Bracket complete 6. 19 minus 1 18. D is 6. 19 minus 1 18. 18 into 6 108. A is 7. 108 plus 7 115. This is T19. The 19th term of an AP is 115. Okay. Then fifth question, find the 27th term of the following AP: 9, 4, minus 1, minus 6, minus 11 ... Okay. Here 9 is T1, 4 is T2, minus 1 is T3. Here question is very important. Here nth term formula Tn is equal to a plus into bracket n minus 1 into d. Here n is 27. T27 can be calculated. A is equal to 9 first term. D common difference 4 minus 9 minus 5. D is equal to minus 5 common difference. Okay. Write down common difference. D is equal to, okay. Putting value T27 is equal to 9. A is 9 first term plus into bracket n20. N27 27 minus 1 into d minus 5. 9 plus
27 minus 1 6 26. 27 minus 1 26 into minus 5. 26 into minus 5 minus 130 plus 9 minus 121. This is 27th term. Therefore 27th term of an AP is 1 minus 121. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा. आपल्या सर्व 10वीतल्या विद्यार्थ्यांना आपण हा व्हिडिओ स्वतः लाईक करून शेअर करा. धन्यवाद. या पुढील उदाहरणे पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत.